आई वडील नेहमीच आपल्या लेकरांसाठी मोठी स्वप्न पाहतात। माझं मूल मोठं होऊन काहीतरी मोठं करावं, समाजात नाव कमवावं, देशासाठी काम करावं ही प्रत्येक आई बापाचीच इच्छा असते। आणि अशीच एक इच्छा तमिळनाडूच्या एका सामान्य कुटुंबाने आपल्या मुलासाठी पाहिली होती। सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं राधाकृष्णन। पण नाव ठेवलं म्हणजे सगळेच जण ते सिद्ध करतातच असं होत नाही। मात्र आज अनेक दशकांनंतर त्या आई वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना आपण पाहतोय। तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणाबद्दल बोलतेय। सीपी राधाकृष्णन, कारण ते लवकरच भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत। चला तर त्यांच्याबद्दल आज आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। सीपी राधाकृष्णन यांच्या आई वडिलांनी भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावावरून आपल्या मुलाचं नाव ठेवलं आणि आज जवळपास 60 ते 70 वर्षांनी पुन्हा एकदा इतिहास घडतोय। त्याच नावाचे चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन म्हणजेच सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत। सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। जवळपास 4 दशकांचा राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि सातत्याने केलेलं कार्य यामुळे ते दक्षिण भारतातील एक मोठं नेते म्हणून ओळखले जातात। विशेष म्हणजे दक्षिण भारतातून उपराष्ट्रपती पदासाठी नामांकन मिळवणारे ते पहिलेच ओबीसी नेते आहेत। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास हा साध्या स्वयंसेवकापासून सुरू होऊन आज देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेला आहे। वयाच्या केवळ 16व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला। संघाच्या शिस्तबद्ध संस्कारांनी आणि विचारधारेने त्यांची राजकीय पायाभरणी केली। 1974 मध्ये तरुण वयातच ते भारतीय जनसंघाचे राज्य कार्यकारी सदस्य झाले आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली। 1998 मध्ये पहिल्यांदा आणि 1999 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी तमिळनाडूच्या कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली आणि खासदार म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी पार पाडली। खासदार असताना त्यांनी कापड उद्योगासाठी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं। सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी संसदीय समिती आणि वित्त सल्लागार समितीचे ते सदस्य देखील राहिले होते। इतकंच नाही तर स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीचेही ते सदस्य होते। त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी भारताच्या संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं। याच काळात ते तैवानला भेट देणाऱ्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले। 2004 ते 2007 या काळात त्यांनी तमिळनाडू भाजपचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि याच कार्यकाळात त्यांनी एक अभूतपूर्व पाऊल उचललं। तब्बल 19,000 किलोमीटरचं आणि 93 दिवस चालणारी एक रथयात्रा काढली। या यात्रेत त्यांनी सर्व भारतीय नद्या जोडण्याचा प्रकल्प, दहशतवाद विरोध, समान नागरी कायदा, अस्पृश्यता निर्मूलन आणि अंमली पदार्थांविरोधातील मोहीम या महत्त्वाच्या मागण्या मांडल्या। याशिवाय वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी आणखी 2 मोठ्या पदयात्राही काढल्या होत्या। 2016 मध्ये श्री राधाकृष्णन यांची कोची येथील कॉयर बोर्डचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। हे पद त्यांनी 4 वर्ष भूषवलं। त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातून कॉयर निर्यात 2,532 कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली। त्यानंतर 2020 ते 2022 पर्यंत ते केरळसाठी भाजपचे अखिल भारतीय प्रभारी होते। 18 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली। राज्यपाल म्हणून फक्त 4 महिन्यात त्यांनी राज्यातील 24 जिल्ह्यांचा दौरा केला, जनतेशी थेट संवाद साधला, अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्या आणि प्रशासनाची नाडी ओळखून घेतली। त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुदुच्चेरीचे उपराज्यपाल अशी अतिरिक्त जबाबदारी दिली। पुढे 31 जुलै 2024 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली। आता प्रश्न असा आहे की सीपी राधाकृष्णन यांचंच नाव का? तर यामागे भाजपची रणनीती स्पष्ट आहे। दक्षिणेत पक्षाचा विस्तार करणे हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट आहे। सीपी राधाकृष्णन हे तमिळनाडूचे कोइंबतूर येथील मोठे नेते आहेत। ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात। अशातच पुढच्या वर्षी तमिळनाडू विधानसभा निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर राधाकृष्णन यांच्या उमेदवारीनं भाजपने मोठा डाव खेळल्याचं देखील बोललं जातंय। तमिळनाडूमध्ये भाजपला आजपर्यंत मोठं यश मिळालेलं नाहीये। राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर करून दक्षिण भारतात आपली राजकीय पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। यापूर्वी सुद्धा दक्षिण भारतातील कर्नाटक आणि तेलंगणामध्ये भाजपने यापूर्वी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता। यापैकी कर्नाटक हे एकमेव असं राज्य आहे जिथे भाजपने सत्ताही मिळवली।
मात्र तमिळनाडू आणि केरळ या दोन राज्यात त्यांना पक्षाचा म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही। यापूर्वी भाजपने तमिळनाडूतील छोट्या पक्षांशी युती करून तमिळनाडूमध्ये आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना तिथे अपेक्षित असं यश मिळालं नाही। 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये द्रमुक काँग्रेस युतीने तमिळनाडूत चांगली कामगिरी केली। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 3.7% मत मिळालं होतं। 2024 मध्ये ती मतं वाढून 11.24% इतक्यावर गेलं। म्हणजेच भाजपची पकड हळूहळू वाढत चालली आहे आणि आता राधाकृष्णन यांच्या उमेदवारीमुळे दक्षिण भारतात पक्षाची पकड अधिक मजबूत होईल। पण आता काळच सांगेल की खरंच याचा फायदा पुढे भाजपला होणार आहे की नाही। मात्र या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।